हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये. तर आज आपण बनवलेली आहे कंटोळ्याची भाजी, जी पावसाळ्यामध्ये मिळते. चला मग करूया. सुरुवात 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत. ही अशी दिसतात कंटोळं. ही आपण साफ करून घेणार आहोत. साफ कशी करायची ते पाहूया. ही भाजी फक्त पावसाळ्यामध्ये मिळते. तर चला मग करूया सुरुवात. पाहू शकता कशी दिसतात ती. कंटोळ्याची भाजी खूप छान लागते, एकदा बनवून बघा. त्यासाठी मसाले कुठले कुठले लागतात ते पाहूया. कोळी मसाला, गरम मसाला, मीठ घेतलेलं आहे, धनिया पावडर, जिरा पावडर आणि हळदी पावडर, प्रत्येकी अर्धा अर्धा चम्मच. आता आपण कंटोळं साफ करायला घेतलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे साफ करून घ्यायची. या भाजीच्या वरती जे काटे काटे असतात ना, ते सुरीने सगळे काढून घ्यायचे आणि मग त्याला कट करून त्याच्या आतमधले बी वगैरे सर्व काढून घ्यायचे चमच्याने. अशा प्रकारे पाहू शकता. जर त्याचं बी आपण भाजीमध्ये टाकलं तर ते भाजी कचकच लागते, खायला चांगली लागत नाही. म्हणून याची सर्व. आता आपण दुसरी पद्धत बघूया. चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व काटे त्याचे काढून घेतलेले आहेत. जरी कंटोळा कोवळा असला तरी त्याचं बी काढून घ्यायचं, कारण की चांगली लागत नाही भाजी. आता आपण सर्व कंटोळे अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत. या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपली भाजी सर्व साफ करून झालेली आहे, पाहू शकता. आता मी ती कट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. जेवढी बारीक कापाल तेवढी लवकर शिजते. तुम्ही ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपली भाजी कट करून झालेली आहे, पाहू शकता किती बारीक केलेले आहे मी. मग असे आपण वाटण काढलं होतं ते खोबरं कट करून सर्व मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण एका टोपामध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे घेतले होते मी, मिरची पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता दोन्ही पण आपण एकदमच परतून घेणार आहोत. चांगला कांदा ब्राऊनसर झाला पाहिजे. आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे, पाहू शकता. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले. सर्व अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे आपण. कोळी मसाला अर्धा चम्मच, हळदी पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर आणि धनिया पावडर आणि 1 अर्धा चम्मच गरम मसाला घेतला होता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगला परतून झालेला आहे. आता आपण भाजी टाकून घेणार आहोत. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. भाजी बुडेल एवढं गरम पाणी घालायचं. पाणी टाकून झाल्यावर मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण उकळी येईपर्यंत वाट बघूया. उकळी आल्यावर आपण झाकण देऊन 4 ते 5 मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता उकळी आलेली आहे, पाहू शकता. आता आपण झाकण दिलेलं आहे. आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, पाहू शकता. आता भाजीतलं पाणी थोडं आटलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण
वाटलेलं वाटण सुक्या खोबऱ्याचं 3 चम्मच खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आपण. ते जाडसरच वाटून घ्यायचं आहे. टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी थोडंसं वाटण शिजण्यासाठी. आता आपण पुन्हा एकदा झाकण देऊन 2 ते 3 मिनिटासाठी झाकण देऊन घेतलेलं आहे. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. पाहू शकता मस्त झालेली आहे भाजी. अशा प्रकारे भाजी बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आवडली असेल तर कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता सर्व करण्यासाठी रेडी आहे भाजी. पाहू शकता. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. भाकरीसोबत खा, भातासोबत खा, चपातीसोबत. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.